बुलढाण्याच्या भेंडवळ गावात भविष्य सांगण्याची एक पारंपरिक पद्धत आहे। ती पद्धत म्हणजे घट मांडणीची। या भविष्यवाणीच्या पद्धतीला सुमारे 350 वर्षांचा इतिहास आहे। ठरलेल्या काही नियमांनी ही प्रक्रिया पार पडते आणि तिच्या आधारे शेती, पाऊस, राजकीय वातावरण, नैसर्गिक आपत्ती अशा बाबतीमध्ये भविष्यवाणी केली जाते। अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी 1 मेच्या पहाटे यंदाची भेंडवळ जाहीर करण्यात आली। त्यातून यावर्षी घडणार असलेल्या अनेक गोष्टींचा उलगडा करण्यात आला आहे। तोच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। भेंडवळ ही 350 वर्षांची परंपरा आहे। भेंडवळ हे पूर्णा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले एक छोटंसं गाव आहे, जिथे दरवर्षी अक्षय तृतीयेला देशाच्या भविष्याचे भाकीत सांगितले जाते। भेंडवळ गावामध्ये अक्षय तृतीयेच्या पहाटे ही परंपरा पार पडते। इथं केवळ परंपरा जपली जात नाही, तर देशाच्या भविष्यातील शक्यताही उलगडल्या जातात। गहू, तांदूळ, ज्वारी यासारख्या 18 प्रकारच्या धान्यांना एका माठामध्ये भरलं जातं। विशिष्ट कोणात तो माठ पुरला जातो आणि त्यावर एक पाण्याने भरलेला माठ ठेवला जातो। माठाभोवती 5 ठिकाणी शेती, हवामान, राजकारण, युद्ध, आपत्ती अशी संकेतेनुसार चिन्हे आखली जातात। दुसऱ्या दिवशी तो माठ उघडला जातो। माठातील धान्यांचा फुगवटा, त्यावर दिसणारे बुरशीसारखे रंग, ओलसरपणा, फाटलेली कणसे, उडालेला रंग यावरून भाकीत सांगितले जाते। हे विश्लेषण अक्षय तृतीयेच्या पहाटे सूर्योदयापूर्वी केले जाते। चंद्रभान महाराज वाघ यांचे वंशज पुजारी महाराज आणि त्यांचे सहकारी राजा, पाऊस, संकट, पीक, युद्ध या विषयावर विश्लेषण करतात। विश्लेषण करण्याची पद्धत कुठेही लिहिलेली नाही, पूर्णपणे पारंपरिक आणि निरीक्षण व मौखिक ज्ञानावर आधारित असते। हे भाकीत गूढ भाषेमध्ये काहीशी लाक्षणीय पद्धतीने मांडले जाते। उदाहरणामध्ये राजा तणावात राहील, पृथ्वीचा काही भाग नष्ट होईल, पावसात अनिश्चितता असेल, वगैरे वगैरे। ही पद्धत पूर्णपणे लोकपरंपरेवर आधारित आहे। काही जण यावर विश्वास ठेवतात, तर काही जण वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघून यास अंधश्रद्धा असे सुद्धा म्हणतात। मात्र विदर्भ आणि मराठवाडा यासह खानदेशातील अनेक शेतकरी या भाकिताकडे दरवर्षी गांभीर्याने पाहतात। मागच्या वर्षीच्या भाकितानुसार राजा तणावात राहील, अशी परिस्थिती राहील, अशा प्रकारचं भाकीत सांगितलं गेलं होतं। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्या कारणाने राज्याविषयी जास्त काही बोललं गेलं नव्हतं। शेतकऱ्यांसाठी 2024 हे वर्ष चांगले जाईल, तसेच अतिवृष्टीची शक्यताही वर्तवली गेली होती। परंतु यंदाच्या घटमांडणीमध्ये पुजारी महाराजांनी दिलेला इशारा काळजाचा ठोका चुकवणार आहे। यात राजकीय अस्थिरतेचा इशारा देण्यात आला आहे। राजा तणावात राहील हे वाक्य ऐकून अंगावरती काटा येतो। राजा म्हणजेच देशाचे पंतप्रधान। देशात सत्तेच्या उंबरठ्यावरती संघर्षाचं वादळ उठलंय का किंवा उठणार आहे का, अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित होतो। भेंडवळच्या भाकितानुसार यावर्षी देशावर युद्धजन्य परिस्थिती असेल। युद्ध होणार नाही, पण युद्ध सदृश्य परिस्थिती देशात अस्वस्थता निर्माण करेल। अगदी वाऱ्याची दिशा बदलली की घरट्यांचा ताळमेळ जातो, तसं काहीसं वातावरण तयार होईल असेही सांगण्यात आले आहे। तसेच पाऊस सर्वसाधारण राहील, पण अनिश्चित राहील। म्हणजेच कधी थंड तर कधी आग अशी प्रकारची निसर्गाची मर्जी असेल। एकाच देशामध्ये काही भागांना पूर येईल, तर काही भाग कोरडा राहील, अशा प्रकारचं भाकीत सुद्धा करण्यात आलं आहे। शेतकरी वर्गासाठी ही धास्तीची घंटा आहे, कारण शेतकरी पाण्याचा राजा आणि आभाळाच्या मर्जीचा गुलाम। पिकं सर्वसाधारण पातळीवरती राहतील, पण उत्पादनामध्ये हवी तशी भर येणार नाही। पृथ्वीचा काही भाग नष्ट होईल, हे ऐकून कोणाचंही काळीज धडधडू लागेल। नैसर्गिक आपत्ती, भूकंप, वनवे, महापुरासारख्या संकटांची शक्यता तर नाही ना, अशा प्रकारचा प्रश्न भेंडवळच्या भाकितांनी उपस्थित केला आहे। तुमची परंपरेवर श्रद्धा असेल किंवा नसेल, पण भाकितांकडे दुर्लक्ष करणं म्हणजे डोळे असून आंधळं वागल्यासारखं होईल। कारण इतिहास साक्ष आहे, भेंडवळची अनेक भाकितं खरी ठरली आहेत। अनेकांना हे पटत नाही। वैज्ञानिक पार्श्वभूमी नसल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सुद्धा या भाकिताला आव्हान दिलं होतं, परंतु आतापर्यंतच्या भेंडवळच्या भाकितांमध्ये 70 ते 75% सत्यता आढळून आली आहे। त्यामुळे विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी भेंडवळच्या भाकितांकडे कान लावून असतात। असो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुम्हाला भेंडवळच्या भाकिताबद्दल काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि हो, अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आणि व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।